प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. संतांचा उपकार सांगावया नाही पार, आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. वरम कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. तमागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारो दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सव्य सविध्या आत्मरूपा. विठ्ठल विठ्ठल
याती कुळ नाही चित्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग. ज्यांच्या घरी अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक श्रीखंड्याच्या रूपात 36 वर्ष कावडीने पाणी भरतो. किती वर्ष? 36 वर्ष कावडीने पाणी भरतो. दत्त रूपात चोपदारकी करतो. ते म्हणतात ना, नाथांनी केले भक्तीचे मंथन, म्हणून याला देवकी नंदन. त्याने उगाळिले चंदन, अशा नाथांना त्रिवार वंदना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की आपल्या भारत भूमीमध्ये असणारी ही आपली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारे हे जालना जिल्ह्यातील आपले छोटे मोठे गाव एकलैरा. हे एकलैरा गावामध्ये कार्तिक एकादशी निमित्त ही सेवा माझ्याकडे दिली, ही मी माझं परम भाग्य समजते. ज्यांच्यामुळे मला सेवा मिळाली अशा आपले सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही सेवाही मिळाली व ही सेवा मी प्रामाणिकपणे पाळते. तसेच आलेले बाहेरगावून सर्व भजनी मंडळी, मृदुंगाचार्य चंदू महाराज, माझे मोठे बंधू प्रतीक महाराज पांचा, हे सुद्धा खूप छान उत्कृष्टपैकी कीर्तनकार आहेत. तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझ्या सेवेला सुरुवात करते. ज्यांच्यामुळे मला सेवा मिळाली, खरं तर यांची पुण्य आहे की कैलासवासी जगन्नाथ पंडाजी पांचाळ यांच्या पुण्याईने, तसेच माझे आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण साध्वी सोनालीताई करपे यांच्या आशीर्वादाने मी ही सेवा पार पाडते व माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. माझ्या सेवेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काही सांगणार आहे बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. सर्वांनी ताट बसा बरं. अय माझ्या भावांनो, जरा ताट बसा. कोपरे कापरे बसलेले नाही, पुढच्या नाली रेंज, पण मागच्या वरती टावरच पडले दिसते. मागचे मंडळी सर्व टाईट बसा. एक जण सांगाल का, इथे एक मेंबर नाही, लय मेंबर आहेत, त्यामुळे म्हणते सर्वांनी ताट बसा, मुखाने देवाचं नामस्मरण करा आणि हाताने टाळी वाजवा. हे 2 तास तुमच्याकडे काम. विठ्ठल विठ्ठल. प्रथमतः आपण अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहू. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, संतांचा उपकार सांगावया नाही पार. ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याचे वर्णन करता करता शेषाच्या जिभेच्या चिंधड्या झाल्या तरी सुद्धा त्या परमात्म्याचे वर्णन पूर्ण झाले नाही, अगदी त्याचप्रमाणे नाथ महाराज म्हणतात की संतांचे उपकार हे अगणित आहेत, हे शब्दात मानणे शक्य नाही. माझी वाणी कमी पडते फक्त त्या पांडुरंगाचे वर्णन करता करता. त्यामुळे संत काय उपकार करतील, तेच महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. याचा अर्थ संतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर, संतांना शरण गेल्यानंतर संत आपल्यावरती कृपा करतील. आपला रंग रूप वेश भाषा धर्म याती कुळ याचा काही न विचार आलेला, जो आपल्याला भाविक आलेला साधक असतो त्याला आपल्यासारखे बनवतात. म्हणून महाराज म्हणतात, आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. एकाने विचारले, स्वतःसारखे बनवण्यासाठी संतांकडे काय प्रयोग आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे. संतांकडे दयेचा भांडार भरलेला आहे, याच दयेच्या मदतीने संत सर्व जीवाचे कल्याण करतात. म्हणून म्हणतात, दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे. संतांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. शेवटी एकनाथ महाराज म्हणतात की उदारता हा संतांचा स्वभाव आहे. आता तुमच्यापैकी कोणाचा आहे माहित नाही, पण संतांचा स्वभाव हा उदार आहे. त्यामुळे संत सर्व जीवाचे कल्याण करतात व त्याला शरण आलेल्या साधकाला आपल्यासारखे बनवतात.
हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विनोदी भाषेत सांगायचं झालं तर या झाल्याच्या ठळक ठळक बातम्या. मागच्या झोपलं तरीही चालेल. विठ्ठल विठ्ठल. कोणताही विषय असो त्याचे चिंतन मांडत असताना अनुबंध चतुष्ट फार महत्वाचा आहे. माझ्या मतीची क्षमता नसताना या अभंगाचे जनक जन्मदाते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अधिकार सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. अनुबंध चतुष्ट म्हणजे काय? पहिला अधिकार, दुसरा विषय आणि तिसरा संबंध, चौथा प्रयोजन. पहिला कोणता आहे? अधिकार, दुसरा विषय, तिसरा संबंध आणि चौथा प्रयोजन. आता विचारलं तर येईल ना? झोपल्या का काय? जाग्यात ना सर्व रेंज मध्ये राहा, टावर पडू देऊ नका अंगावर. पहिला अधिकार, दुसरा विषय, तिसरा संबंध आणि चौथा प्रयोजन. हे चार मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. आणि नाथ महाराजांचं चरित्र जर बघत असताना गेलो तर त्यांच्यामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला भेटतो. त्रिवेणी संगमी नाना तीर्थगामी, त्रिवेणी संगमी नाना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थगामी, त्रिवेणी संगमी नाना. याचा अर्थच असा होतो की संतांमध्ये म्हणजेच माझ्या एकनाथ महाराजांकडे त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम कोणता आहे ते मी आता तुम्हाला सांगते. पहिले माझे एकनाथ महाराज शांत होते. लक्ष देऊन नीट ऐका. नाथ महाराज शांत होते, दुसरे म्हणजे श्रीमंत होते आणि तिसरे संत होते. अहो संतत्व प्राप्त होते माझ्या नाथ महाराजांना. शांत असे होते की पैठणमध्ये गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नव्हते म्हणून एका पैठणच्या टवाळखोर श्रीमंत ब्राह्मणाकडे गेला व पैशासाठी हात पसरू लागला. ज्यांना पैसे मागायला आला होता ते माझे एकनाथ महाराजांना त्रास देणारे टवाळखोर ब्राह्मण होते. ते म्हणले तुला पाहिजे तितके पैसे देतो, तुझ्या मुलीच्या लग्नासाठी अपेक्षित पैसे देतो, पण इथे पैठणमध्ये एक एकनाथ नावाचा व्यक्ती राहतोय, त्याला काही करा राग येत नाहीये, तू त्याला राग आणून दाखवायचा. असं म्हणल्यानंतर हा गरीब ब्राह्मण पैशाच्या लोभाने माझ्या नाथ महाराजांना त्रास देण्याकरिता गेला. नाथांच्या वाड्याजवळ गेला तर भारतीय संस्कृतीनुसार घरावरती अतिथी देवो भव असे वाक्य लिहिलेले होते. आजकाल दिसतं का अतिथी देवो भव? आता चंडाळच जास्त झाले तर आपल्याकडे. आता सुस्वागत आणले तिथं. काळ बदलला महाराज, सुवेलकम आलंय, वेलकम सुद्धा गेलंय. आता आलंय कुत्र्यापासून जपून राहा. माणसाने समजायचं काय, घरात कुत्रे राहतात की माणसं? आता तर असं लिहायला लागले की चप्पल सोडून घरामध्ये यायचं. कारण काय बोर्ड दिसायला लागले, काही वेळ नाही, पण काळानुसार शिष्टाचार बदलत चाललेला आहे. नाथांच्या घरावरती वाक्य लिहिलेलं होतं अतिथी देवो भव. भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं घरमालकाला विचारल्याशिवाय आतमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. हा व्यक्ती न विचारता नाथ महाराजांच्या घरामध्ये शिरला. तेव्हा नाथ महाराज देवपूजा करत होते. भगवान परमात्म्याकडे पाहून गालात हसत होते. अक्षिदा धूपदिवाने वातावरण विठ्ठलमय झालं होतं. फुले देवांना अर्पण केली होती आणि नाथ महाराज काकड्यातील गोड अभंग म्हणायचे. आवडे हे रूपा ओजरी सबुना, आवडे हे
सुखावल्या पाहतालुच्या सुखावले पाहतालुच्या सुखावले दृष्टी पुढे आणि सद्गुरू आहे आता दृष्टी पुढे आणि सद्गुरू आहे आवडे हे रूप गोजरी सगुना पाहता लुचाना सुखावाले. विठ्ठलमय असं वातावरण झालेलं होतं. त्यावेळेस नाथांच्या समोर एक भरकटलेली देहाची व्यक्ती उभी राहिली. देवासमोर देवाचा पाठ सारला आणि आपल्या देवाचा पाठ सारून त्याला बसायला पाठ घेतला. नाथ महाराज म्हणाले, अरे मूर्खा, हा देवाचा पाठ आहे. पण त्या व्यक्तीने माझ्या नाथ महाराजांना प्रश्न काय विचारले? मी न विचारता तुमच्या घरामध्ये शिरलं, तुम्ही काहीच म्हणला नाहीत. न विचारता तुमच्या देवाचा पाठ बसायला घेतला, तुम्ही काहीच म्हणला नाहीत. असं का बरं? नाथ महाराज म्हणतात, अतिथी हाच आमच्यासाठी देव आहे. थोड्या वेळेच्याने नाथ महाराज व हा व्यक्ती बैठकीत बसले. गिरिजा काकींना आवाज दिला, गिरिजा गिरिजा. हळू आवाजात माझ्या गिरिजा काकी म्हणल्या, काय महाराज? ऐकलंस का? आज आपल्याकडे अतिथी आले आहेत, त्यांच्यासाठी सुंदर पंचपक्वानाचा स्वयंपाक कर. ठीक म्हणून गिरिजा काकी किचन रूम मध्ये गेला. तेव्हा काही किचन रूम नव्हतं बरं, चुलीवर बेसन भाकरी हाटीत होत्या. पण या अतिथी देवासाठी पंचपक्वानाचा सुंदर स्वयंपाक केला. नाथ महाराज हा व्यक्ती स्तुती करून करून खाऊ लागले होते. थोड्या वेळच्याने नाथ महाराजांच्या ताटामध्ये खीर कमी पडली म्हणून गिरिजा काकी खाली वाकल्या. हा मूर्ख व्यक्तीने ह्याच्या लक्षात आलं की अरे आपण इथे कशासाठी आलेलो आहेत, आपल्याला काम काय करायचं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आपल्याला राग आणून दाखवायचा आहे, त्यांना त्रास देण्याचा आहे, त्यांना छळ करायचा आहे. एक क्षणाचा विलंब ही न करता भरत्या ताट्यावरनं उठला आणि गिरिजा काकींच्या पाठीवरती जाऊन बसला. नाथांची काय अवस्था झाली असेल. अरे आज आपल्या पत्नीकडे कुणी चुकीच्या नजरेने जरी पाहिलं तर आपण डोळे फाडू फाडू पाहतो, पण नाथांच्या बायकोच्या पाठीवर कुणीतरी परका व्यक्ती बसलाय आणि आपण ते डोळ्याने पाहतोय. काय अवस्था झाली असेल नाथांची. नाथ महाराज काही म्हणाले नाही. नाथ महाराज एवढंच म्हणला की हीच आपली खरी परीक्षा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते ते. एकनाथ महाराज गिरिजा काकींना म्हणाले, गिरिजा थोडं सांभाळून, आज तुमच्या पाठीवरती खूप मोठं वज आहे, तोल घसरेल पाय सटकेल. अहो पण गिरिजा काकी ही तेवढ्याच मोठे म्हणायच्या. गिरिजा काकी म्हणल्या, महाराज काळजी करू नका, मला लेकरं सांभाळायची फार मोठी हौस आहे. ज्यावेळेस या दोघांच्या वाणीतले हे शब्द ऐकले त्यावेळेस या मूर्खाला लाज वाटली व शर्मेनं नाथांच्या चरणी गळमळू लागला व म्हणू लागला, माझ्यासारख्या पाप्याला शिक्षा पाहिजे. तुम्हाला त्रास देण्याकरता मी इथे आलो होतो, मला क्षमा करावी. पण माझे नाथ महाराज मोठे अंतःकरणाचे आणि पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की संत हे दयामयाचे भांडार असतात. संत तोची जाना जागी, संत तोची जाना जागी, संत तोचे जाना संत तोची जाना
सर्वांची दया हे भांडवळ संता, दया करणे जे पुत्रासी तोची दासा निदासी, तोची साधोळ कावा देव तेथेची जाणावा. नाथ महाराजांची शांतता सांगितली मी तुम्हाला, आता नाथ महाराजांची श्रीमंती सांगते. विठ्ठला विठ्ठला नाथ महाराज श्रीमंत असे होते की ज्या भगवान पांडुरंगाने नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. आजकाल आपण शेजारणीला म्हणलो ना, तेवढी टाकी भरून दे ना, तर लगवाकडे तिकडे तोंड करते, मालकाकडे पळत जाते. पण नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष आले त्या विश्वाच्या मालकाने, त्या देवानी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. श्रीखंड नैवेद्य होता. तुमच्याकडे असता का? गायची शपथ घेऊन सांगा ना, असतं का तुमच्याकडे? तुम्हालाच बोलते बरं मी, दुसऱ्या कोणाला बोलत नाही. नाथ महाराजांच्या घरी देवघरातील देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि रोज 10-5 वारकरी नाथांच्या घरी जेवायला असायचे. आमच्या भागातील गोष्ट सांगते, चकलंबा बरं आपल्या गावले सज्जने. कीर्तन झाल्यानंतर एक बाई माझ्याकडे आली, मला काय चाललं ताई? मला एकदम निवांत. मी तुमचं काय चालू आहे तर जेच दिन सटका धरला बाबा, ज्ञानेश्वर माऊलीच गाठलं. म्हणजे काय सांगू ताई, पायाला वाण नाही, पोटाला आण नाही. मला असं काय उद्योग आहे तुमचा? म्हणजे काय कापसाची बडबड, दुसरं काय? मला ह्या इतकी काय परिस्थिती एवढी बिकट नाही ना तुमची. मला म्हणलं ताई, रोज 8-8 दिवस माझी आणि माझ्या आंघोळीची गाठच नाही. मला मग देवपूजाचं तुमचं काय? म्हणती मंगळवारी गुरुवारी नाही तर बाजार भरत असतो. मोकळ्या मनानं आंघोळ करते, देवाला आंघोळ घालते. विठ्ठला पण नाथ महाराजांची देवपूजा अशी होती की गंगेचं पवित्र पाणी आणायचं आणि त्यावेळेस देवांना आंघोळ घालायची, पुरणपोळीचा नैवेद्य देवाला द्यायचा आणि स्वतः आपण जेवण घ्यायचं. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर बरं आपल्याकडे बाया अशा आधी पुक्का हाणून घ्यायचं, मग देवपूजा चालू करायची. मग 4 तास का होईना देवपूजा असं असते. पण तसं नसतं काही. नाथ महाराजांची देवघरांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य असून देवाला स्नान व्हायचं आणि मग नाथ महाराज जेवायला बसायचे. ही नाथ महाराजांची श्रीमंती होती. आणि नाथ महाराजांच्या श्रीमंतीमध्ये त्या परमात्म्याने कावडीने पाणी भरलं होतं. हे बोलताना मला काही प्रमाण आठवतंय. द्वारकेची मूर्त एकनाथ
नाथा घरी पाणी वाहे हारी कावडीने श्रीखंड्या चंदन उगळून करी. विश्वाच्या मालकाने जगाच्या बापाने नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. ही नाथांची श्रीमंती झाली. नाथ महाराज संत कसे होते हे तुम्हाला सांगायची गरजच नाही, पण तरीही सांगते नाथ महाराज संत कसे होते. मी आत्ताच तुम्हाला प्रमाणावर सांगितलं, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. असे संत हे आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. नाथ महाराज हे उदारंतकरणाचे होते. आता मी नाथ महाराजांची तुम्हाला शांतता सांगितली, श्रीमंती सांगितली आणि त्यांना संतत्व कसं प्राप्त झालं हे सांगितले. आता अभंगाचे चिंतन विस्तारपूर्वक पाहू. विठ्ठल विठ्ठल. संतांचा उपकार सांगावया नाही पार. उपकार या जर शब्दाचा आपण अर्थ करायला गेलो तर एखादा तानेने व्याकुळ झालेला व्यक्ती आहे, त्याला आपण पाणी पाजलं तर हा त्या व्यक्तीवरती केलेला आपण उपकार आहे. 4-5 वर्षाचं लेकरू बाजारामध्ये भटकत आहे, त्याला त्याच्या आईपर्यंत पोहोचवलं, हा त्या आईवरती आणि त्या लेकरावरती केलेला उपकार आहे. गाईची सेवा करा, गोठ्याची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. उपकार म्हणजे काय? एखाद्याच्या लग्नामध्ये 5,000ची वस्तू आपण भेटवस्तू देऊन दिली तर हा त्या व्यक्तीवरती केलेला उपकार आहे का? आपण अपेक्षा ठेवतो की आपल्याही मुलीच्या लग्नामध्ये त्याने अशीच 5,000ची वस्तू आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यावी, पण अपेक्षा न करता बोली करणारे ते संत असतात. नाथ महाराज एवढे विशाल अंतकरणाचे होते की जगाच्या बापाने पाणी भरलं त्यावेळेस नाथ महाराज म्हणले, देवा तुला कळून चुकलं, तुझे किती उपकार आमच्यावरती आहेत. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संताचा उपकार अपना सारखे करीती, अपना सारखे करी. संतांचा उपकार सांगावया नाही पार. तसेच माझ्या
राजाचे सुद्धा आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत. अरे माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज तिथे शिवनेरी जिंकून गेले, त्यामुळे आपण सर्वजण इथे आहोत. जंगलातील एक नंबर लाकडांना सागवान म्हणतात, सापातील विषारी जातींना नाग म्हणतात. अरे जंगलातील एक नंबर लाकडांना सागवान म्हणतात, सापातील विषारी जातींना नाग म्हणतात. अरे पण ज्याने स्वराज्य घडविले त्याला माझ्या मर्द मराठीची जात म्हणतात, मर्द मराठीची जात म्हणतात. असे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा वंदन करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपले जाणते राजे आहेत, थोडं मोठ्याने म्हणा ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. आता कसे म्हणले बाबा, असं म्हणायचं. आपले जाणते राजे म्हणजे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आहे. संतांचे जसे उपकार असतात तसे माझ्या राजाचे उपकार आहेत. पण सांगू दादा, चंद्र सूर्य मेघ यांच्या उपकारावरती मर्यादा आहे. आपण जर 4 दिवस झालो घरामध्ये अन्न पाण्या वेचून मरा लागलो आणि दारामध्ये आंब्याचं झाड आहे, ते झाड म्हणतं का थोडासा वळसा घेतो तुझ्या घरामध्ये येतो आणि तुला खाऊ घालतो माझे आंबे, म्हणतं का कधी असं? नाही म्हणत. का? कारण त्याच्या उपकारावरती ती मर्यादा आहे. एखाद्या गावामध्ये सप्ताह असेल आणि सप्त्यासाठी पाणीच नाहीये, नदी म्हणते का थोडासा वळसा घेते आणि तुम्हाला पाणी देते. या सगळ्यांच्या उपकारावरती मर्यादा आहे, पण संतांच्या उपकारावरती कशीच मर्यादा नसते. त्यामुळे संत हे सर्व जीवाचे कल्याण करतात. आजकाल समाजामध्ये फिरताना पाहतो, उपकार या शब्दाचा मी अर्थ सांगितला, पण अपकार करणारे सुद्धा खूप लोक आहेत. उपकारावरती अपकार करतात. सांगू दादा, सकाळी 6 वाजलेपर्यंत, रात्रीच्या 6 वाजेपर्यंत एक गृहस्थ शेतामध्ये खूप काही कष्ट करतो, सरकी लावतो, ज्याचं ते शेतातलं काम असेल ते पार पाडून घरी येतो. संध्याकाळचे 6 वाजले, बायकोने फोन लावला, हो मालक, देवपती घरी या. फोन टोला, बैलगाडीत बसला आणि घरी निघाला. घरी निघाल्यानंतर त्याच्या बैलाची जी व्यसन होती ती व्यसनच तुटली. बैल सुसाटतेने पळू लागले. मध्ये येणाऱ्या लोकांना म्हणायचं, दादा सरका. सगळे काही लोक त्याला मदत करायची, पण त्या गावामध्ये अगोचर नावाची एक बाया होती, तिचं नाव होतं शांताबाई. तुमच्यापैकी नाही ना कोणी शांताबाई? दात खाऊ नका बरं माझ्यावरती. शांताबाई नावाची एक बाई होती, काहीही केलं तरी रस्त्यावरून हटेनाच. शेवटी हा गृहस्थ मला, शांता काकू थोडं बाजूला सरका, माझ्या बैलगाडीचं व्यसन तुटलेलं आहे, बैलगाडी अंगावून येऊन जाईल, पायाचा भुगा होईल. कडा 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 बुट्ट मोडले, खांद्यावरचा पदर कमरेला खोसला, 4 फूट बांगड्या मागं घेतल्या, छाती फुगून म्हणा लागली, रस्ता काय तुझा बापाचा, येऊ का गाडी दाखवू त्या अंगावर. आता ह्यांनी काय विचार करावं, घराकडे जायचं होतं, बैलगाडी आली, अंगावून गेली, पायाचा भुगाच झाला. पण ही बाई जरा अतिशहाणी होती. हॉस्पिटल जाण्याच्या ऐवजी ही पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीवर केस नोंदवली. हा बिचारा गृहस्थ घरामध्ये जाऊन ढसाढसा रडू लागला. त्याच्यापाशी गृहस्थ आला, तो वकील होता. ह्या व्यक्तीने सगळी अडचण त्या वकिलाला सांगितली. वकील मला, काहीच काळजी करू नको, शांता काकीची चुकी हे मला सुद्धा माहिती. तुला कोणी काही प्रश्न विचारला तर तू गुईंग म्हणायचं. काय म्हणायचं? गुईंग. ह्याच्या पुढे काहीच म्हणायचं नाही. लक्षातच धरलं त्याने, पळतच गेला. पोलिसांना म्हणले, बस खोडचार. गुईंग. पोलीस आले, तुझं नाव काय रे बाळा? गुईंग. तुला ह्या व्यक्तीवर तू कस काय असा अन्याय कस काय करू शकतो? आजकाल समाज चांगला चालायला लागलाय, तू असं का वाईट काम केलं? तू गुईंग. आता ह्या बाईकडे पाहिलं तुम्हाला जास्त गुईंग गुईंग करायला लागला. शांता काकूची अशी छाती फुगली, म्हणू लागली, अरे मेल्या मग तरी म्हणू लागला होता, शांता काकू बाजूला सरका, गाडी अंगावून जाईल, आणि आता नुसतं गुईंग गुईंग करायला लागलाय. कायचं गुईंग आलं तुपलं? शांता काकू म्हणल्या, माझ्या पायावरून गाडी घातली, मी सरकत नव्हते म्हणजे काय रस्ता तुझ्या बापाचा होता का? पोलिसाचे सर्व भानगड लक्षात आली. हे व्यक्तीची चुकी नसून ह्या येडाची. आता मला सांगा, येडाच्या वागण्यात आणि येड्यात काय बदल असतं सांगा बरं? हा, फक्त हा नाटक करतो आणि तो नाटक करत नाही. विठ्ठला विठ्ठला.
10,000ची बोली केली ती. किती? 10,000ची. पळतच घरी गेला. पत्नीला आवाज दिला, अगं हे ऐकलंस का? मी पोलीस स्टेशन मधून सुटका करून आलोय, काहीतरी गोड जेवण कर ना. म्हणली थांब, आत्ता पुरणपोळीचा स्वयंपाक केलते, पापड केलते, कुरड्या केलते, भजे करते, खीर केलते, आमटी केलते, असं रात्रभर म्हणत राहा. खूप काही केलं जेवायला. नवरा आला, जेवायला बसला, तेवढ्यात वकील आला. पहिला घास पुरणपोळीचा घ्यावा आणि दह्यात बुडावा. तेवढ्याच हा आला आणि म्हणला, मी तुला 10,000 रुपयाची बोली केली, 10,000 कुठे गेलं? त्याला गुई. आता कीर्तन झाल्यावर मी विचारेन तुम्हाला, अभंग कोणता घेतला होता? तुम्ही काय म्हणा, सर्वांनी माहिती का महिला मंडळ? गुई विठाला विठाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जिथं बोलूच नका म्हणलंय ना तिथं बोलूच जाऊ नका. पण महिला मंडळाला लई सवय असते मध्ये मध्ये बचबच करायची. आजकाल ते तुमच्या ऐकून ते कुत्रे तसे शिकायला लागले ना, मध्ये ते बचबच करायला लागले. कुत्रे म्हणजे तुमचे कार्टे. जिथं बोलू नका म्हणले तिथं बोलायचं नसतं. पण ह्या वकिलाने ह्या व्यक्तीवर केलेला उपकार होता आणि ह्या व्यक्तीने वकिलावरती केलेला अपकार होतात. जगामध्ये असे काही लोक दिसतात की ते अपकार करतात. आपण कितीही उपकार करू द्या पण त्या अपकाराने फेड करतात. आणि शांता काकू जिथे बोलू नका म्हणले तिथे बोलली. आता तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून एक उदाहरण सांगते. 3 मुली होते. एक परिचित उदाहरण आहे, आपल्या सर्वांना माहित असेल. 3 मुली अतिशय देखण्या होत्या. कशा दिसायला होत्या सांगते तुम्हाला, तुम्ही मनात चित्र तयार करा. डोळे म्हणजे धनुष्याला जोडलेला एक बाणच होता. हरणीसारखे डोळे होते, डाळिंबीसारखे ओठ होते, गुलाबाच्या पाकळीसारखे गाल होते. इतक्या देखण्या मुली. भुजंगासारखी तर त्यांची वेणी होती आणि मूळमध्ये त्यांच्या केसांना डाय केलेला नव्हता. आजकाल किती डाय करा, 15 दिवसात प्रकरण उघडं पडतंय. मध्येच कमी दाबाचा पट्टा होतोय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे होतं का नाही? जास्त करून आता नाही तरण्याचा भिवा लागलाय. विठ्ठला त्यांच्या केसाला डाय केलेला नव्हता. भुजंगासारखी वेणी होती, लांब सडक केस होते. इतके सुंदर दिसायला मुळी. पण तिकडे 3 चमत्कार होते. एक होती तुतानी, एक होती ग्यागानी, एक होती बोबडी. तिघींकडे 3 चमत्कार होते. वडील म्हणले मुलींना, स्थळ पाहून खूप वैतागलोय. एक म्हणली बाबा आम्ही काय केलं? स्थळ पाहून वैतागलं, आम्ही काय केलं? वडील म्हणले मुलींना, शेवटचा प्रयत्न आहे. तिघी बहिणी एकाच घरात जाणार आहेत पण पाहुणे जाईपर्यंत बोलायचं नाही. मुली बाबा बोलणारच नाही. ठरलं त्यांचं, बोलायचंच नाही. पाहुणे आले. मुली सुशील होत्या, शांत होत्या, छान दिसायला होत्या. तारीख काढली, सुपारी फोडली. मग पाहुण्यांचा जेवायचा कार्यक्रम ठरला. सासरे बुवा, अजून नवरदेव, लई पाहुणे आलते जेवायला. सगळं काही जेवण झालं होतं. एका छोट्या पोट्याचं होतं, लवकर झालं त्याचं जेवण. त्याच्या लक्षात आलं की अरे सकाळपासून आलोय बघतोय, मुली सुशील आहेत, शांत आहेत, श्रीमंत आहेत, दिसायला देखणे आहेत, सुगरण तर एवढ्या होत्या. आहा, त्यांच्यासारखी पोळी तुम्हाला करताच येणार नाही. तुम्ही जर पोळी केली तुम्हाला तोडून तोडून खावी लागते. पण अशी पोळी, छोट्या कणकीत मोठं पुरण घ्यायचं, छोट्या कणकीत मोठं पुरण घालून तर हाता एवढी पोळी करायची. एका अंगाने भाजून घ्यायची, दुसऱ्या अंगाने शेकून घ्यायची. काय सांगू तुम्हाला, काय पोळी करीत होती. इतक्या सुगरण होत्या. आणि छोट्या पोट्याचं होतं, त्याचं लवकर जेवण झालं. मला अरे मुली बोलतच का नाही. आपण नाही का म्हणत 12 गावचं पाणी पिलं, पण मी म्हणते 1200 गावचं पाणी पिलं काय होतं. इतका चतुर पाहुणा होता. 1200 गावचं पाणी प्यायला. एकाच गावचं पेता येणार, 12 गावचं का पेता तुम्ही? विठाला इतक्या चतुर पाहुणा होता. एका वाटीत त्याला कढी दिसली, अशी जिऱ्याच्या फोडणीची कढी होती. काय सांगू तुम्हाला, इतकी छान कढी होती. त्याने असा हातांचा चमचा केला आणि फुरकून फुरला मारला. कढी खाणारा एकलायरा भागातला असेल किंवा ग्रामीण भागातला, कढीचा फुरकाच मारायला लागतं, त्यावेळेस कढीची टेस्टच कळत नाही. अशा कढीचा असा हाताचा चमचा केला आणि कढीत बुडावला. वा काय कढी आहे, काय काय घातलं असेल या कढीला. कढीवाली पळतच आली. पाहुणा कली कच्ची झाली, गुलगुल झाली. तकलपतून दिले, घातलं मिले दिलं का आमगून झाली. कली घ्या, पली पली कली. काय म्हणते, पली पली कली.
चांगलं दिसतंय. विठ्ठल विठ्ठल. नंतर लक्षात आलं बोलायला नव्हतं पाहिजे. मग ती पल्ली पल्ली कली दुसरी पळत आली. काय केलं तुम्ही? बोलला कशाला? तिच्याही लक्षात आलं आपल्याला बोलायचं नव्हतं. तिसरी तर पळत आली. काय केलं तुम्ही? काय केलं म्हणे? म्हणणं जमलेलं बोलणं तुम्हाला कन्न कन्न का चौदार ओ चौदार कन्न का वजनी मंडळी कन्न का विठ्ठला विठ्ठला. जिथे बोलूच नका म्हणलं ना तिथे बोलतच जाऊ नका. लय चबर चबर केलं ना तर भांग वांग जास्त शिकत असतं. त्यामुळे बोलायचंच नाही, गप राहायचं. दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं, मग आपण बोलायचं. पण जगामध्ये असे काही लोक आहेत की ते उपकारावरती अपकाराने करतात. उपकाराची फेड अपकाराने करायची. भस्मासुराच्या कथेमध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे की भस्मासुराने शंकरावरती केलेला अपकार होता, पण शंकराने भस्मासुरावरती केलेला उपकार होता. ज्यावेळेस शंकर देवपूजा करायचे त्यावेळेस भस्मासुराला म्हणायचे, भस्मासूर इकडे अरे मला भस्म आणून दे. खूप दिवस झाले भस्मासूर छानपैकी भस्म आणून देत होता. पण एके दिवशी भस्म आणायला थोडा उशीर लागला. एके दिवशी असं सतत त्याला उशीरच लागू लागला. मग शंकर म्हणले, भस्मासूर अरे तुला भस्म आणायला उशीर होतोय आणि मी देवपूजा माझी लवकर होते. भस्मासूर म्हणला, आजकाल इतके डॉक्टर निघले तर कोणी इतकं लवकर मारणारे? मृत्यू देहामध्ये जाऊन भस्म आणायचं हे त्याच्याकडे काम होतं. शंकर म्हणले, ते बी खरं आहे म्हणा, डॉक्टर जास्त झाले तर. शंकर म्हणाले, तुला एक मी वरदान देतो, तू कोणाच्याही डोक्यावरती हात ठुशील त्याचा लगेच भस्म होईल. भस्मासुराला एवढा आनंद झाला. शंकराने आपल्याला वरदान दिलं, नाचतच सुटला. पहिले म्हणजे त्याने चोरटे लोक पकडले. दुसरे म्हणजे काही व्यसनी लोक सगळे काही मारून टाकले. जगामध्ये चांगले चांगले लोक ठुले. नंतर मला भस्म कुठून आणायचं, त्यामुळे चांगल्या लोकांवरती डावरा धरला. नंतर तो माळकरीच धरू लागला, टाळकरी गावकरी सगळे धरू लागला, सगळ्यांना मारून टाकू लागला. आणि एक वेळेस भस्मासूर शंकराकडे आला. शंकर तप लावून ध्यान लावून बसलेले होते आणि पार्वती माता त्यांच्या जवळ होत्या. पार्वती मातेकडे बघून त्यांनी नीच कृत्य काम करायचं ठरवलं. काय ह्या पार्वती माता सुंदर आहे आणि ह्यांचा पतिदेव आहे, गळ्यामध्ये साप घेऊन हिंडतो, अंगाला भस्म लावतो. अरे शंकराच्या जागी मी भस्मासूर असतो तर पार्वतीचा पती मी शोभलं असतं. असं त्यांनी नीच कृत्य काम करायला लागला होता. शंकराच्या भोवती वेडे घालून शंकराच्या समोर उभे राहिला आणि शंकराच्या डोक्यावरती हात ठेवला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भस्मासुराने शंकराच्या डोक्यावरती हात ठेवला, पण शंकराने भस्मासुरावरती केलेला उपकार होता. म्हणून महाराज म्हणतात की उपकार करायला शिका, अपकार नाही. जगामध्ये खूप काही लोक असतात ते अपकाराने फेड करतात, पण उपकार करणार असतात. शिका, अपकार नाही. संत अशा असतात की ज्या व्यक्तीने आपल्यावरती अपकार केलाय त्याच्यावरती उपकारच करायचा. माझ्या माऊली ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये बघायला गेलो तर अंतकरणाला पिळून काढणारे एक प्रसंग सांगावासा वाटतो. ताड बसा महिला मंडळ. कदरून गेला का कीर्तनाला तुम्ही? कदरून गेला असला तर ज्याला उठायची इच्छा आहे त्याने उठा, पण कीर्तन हे कीर्तन असतं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू की. बोलायचं तर कीर्तनात कसंच नाही. जो कोणी बोलेल
बेडूक होनी येई जन्मा. कीर्तनी जो बडबड करी कोणी बेडूक होनी येई जन्मा. सर्वांनी ताट बसा, मुखाने देवाचं नामस्मरण करा, हाताने टाळी वाजवा. ज्यावेळेस माऊली ज्ञानेश्वर महाराज हे आळंदीच्या सिद्ध बेटावरती राहत होते. मायबापांनी मध्यरात्री प्राणाचा त्याग केलेला होता. चारी भावंडे पोरकी झालेली होती. मायबापाविना आभाळ फाटलं होतं. धरणी माय दुभंगलेली होती. काय करावं सुचत नव्हतं. 4 दिवस झाले उपाशी होते. 5व्या दिवशी माऊलींना सहन होईना नव्हतं. हे तिन्ही भावांच्या पोटातली आग बघून माझ्या जगाच्या माऊलीला भिक्षा मागायला जावं लागलं. कोणी ताटामध्ये वाळू टाकायचा, कोणी पतीची नजर चुकवून भिक्षा मागायचा. एका बाईनं थोडंसं पीठ दिलं. माऊली म्हणले अन्न असले दे ना माय. अरे पीठ घ्यायचं तर घे बाबा न्यान्या, नाही ती इथून जा. जगाच्या माऊली आळंदीच्या इंद्रायणी पशून ढसा रडू लागले. अहो विरोध करावा पण तो कोणाच्या जीवावर. आपल्याला तरी मायबाप होते पण माझ्या माऊलींना मायबापही नव्हते. काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळेस माऊलींच्या लक्षात आलं की आपल्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवून आपली झोळी वडीत आहे. म्हणून माऊलीनं मागे वळून पाहिलं तर 4-5 अशी लहान लहान लेकरं माझ्या जगाच्या माऊलींना न्या 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 म्हणत हिनवत होती. माऊली म्हणले हे लेकरं आपला छळ करणार आहेत. माऊली तिथून निघून आळंदीच्या सिद्ध बेटावरती जाण्यास निघाले. शिवरंजली आलाप वाजवा महाराज. आळंदीच्या सिद्ध बेटावरती जाण्यासाठी माऊली निघाले. तेवढा जाडजूड देहाचा माणूस तिथे विसोबाचा नावाचा व्यक्ती उभा राहिला. माऊली म्हणले ह्या लेकरापासून तर सुटका केली, पण एवढ्या जाडजूड देहाच्या माणसाला मी कशी सुटका करू. माऊली उभा राहिले. विसोबासाठी काय म्हणतोय का, तुम्ही स्वतःही अमंगळ आहात आणि दुसऱ्यालाही अमंगळ बनवता का. कार्य संन्यासाच्या कार्त्या भिक्षेच्या निमित्ताने आळंदीमध्ये येता का रे तुम्ही. तुम्ही संन्यासाचे कार्ते आणि संन्यासाच्या कार्त्यांना भूक कशी लागते. अहो भूक तर सर्वांना आहे. देवाने देताच भुकेला दिलेला आहे आपल्याला. माऊली खाली मान घालून ढसा रडू लागले. म्हणू लागले देवा काय पाप केलं मी म्हणून ह्या विसोबासाठी मला इतका त्रास देतोय. विसोबासाठी एवढं म्हणून थांबला नाही. माऊलींची झोळी फाडली. झोळीत ते मुक्ताईंची भूक होती, सोपान काकाची भूक होती. ती भूक त्याने मातीत मिसळली आणि कचा पाय देऊन मोठ्याने हसत गेला. माझ्या माऊलींचं अंतकरण पहा. इंद्रायणी पशी पडलेलं ते पीठ वरलं गोळा केलं, आपल्या झोळीत टाकलं आणि आळंदीच्या सिद्ध बेटावरती निघाले. हो जगाचा त्रास सहन केला माझ्या माऊलींना. आणि स्वतः पसायदानात काय म्हणले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. या उदाहरणातून मला सांगायचं एवढंच की संत अपकारावरती सुद्धा उपकार करतात. म्हणून तर माऊलींचं उदाहरण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे उपकार करायला शिका, अपकार नाही. चंद्र सूर्य मेघ यांच्या उपकारावरती मर्यादा आहे, पण आपण उपकाराच्या ऐवजी अपकार करतो. भक्ती ऐशी करा की स्वतः देव तुमच्या घरी नांदेल. विश्वाचा मालक परमात्मा तुमच्या घरी नांदेल. अशी भक्ती करायला शिका जी देवाला आवडेल. आवडे देवासे तो एका प्रकार. आवडे देवासे तो एका प्रकार. आवडे देवाचे तो एका प्रकार. आवडे देवाचे एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुझे मळगळा तुळशी
बाळगडा आवडे देवासी तोही का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस अशी भक्ती करा जी देवाला आवडेल. जनाईंना कशी भक्ती केली आहो. स्वतः विश्वाचा मालक जनाईंच्या घरी दळण दळीत होता. ज्यावेळेस जनाई दळण दळायला बसल्या ना त्यावेळेस विठोबाचं ते विश्वाच्या मालकाचं भजन करायचे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा आ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी काही म्हणा पण आमच्या पुरुष मंडळींनी हात वरती केले पण महिला मंडळाला लवकर रेंजच आले नाही. किती किलकोन सांगतात ऐकत जा ना थोडं तरी. प्रेमाने भजन करायच्या जनाई ज्यावेळेस दळण दळताना आजकालच्या म्हाताऱ्या जर दळण दळायला बसले तर काय म्हणतात माहिती का. जाते बाई उसाच्या मळ्यात आणते बाई पकुड्या धरून देते बाई नवऱ्याला तळून गेला बाई नवरा मरून आता काय फायदा रडून घेते बाई दुसरा करून. आजकालच्या म्हाताऱ्या असं म्हणतात पण आजकालच्या जर स्त्रिया जर बसल्या ना तेरी मेरी तेरी मेरी असं म्हणतात कोणत्या स्त्रिया आजकालच्या. आणि म्हाताऱ्या बसल्या तर जगते बाई उसाच्या. पण जनाबाई जर दळण दळायला बसल्या तर त्या विश्वाच्या मालकाचं भजन करायच्या. एक वेळेस देव दळण दळण्याकरती पहाटेच्या 3 वाजता जनाईंकडे आला व जनाईंना म्हणला जना जातो कुठे. जनाई म्हणले देवा असं दळण दळायला नको येत जाऊ रे. तू विश्वाचा मालक आहे. तू माझा माय बाप आणि तू असं दळण दळायला काय येतोस. माझ्या विश्वाच्या मालकाने फार गोड उत्तर दिलं. अगं जना तूच तर म्हणते ना मी तुझा माय बाप आहे. मग प्रत्येक माय बापाला वाटत नाही की आपल्या मुलीच्या डोक्यावरलं वजन थोडंसं कमी करावं. पण जनाई सांगून थकल्या तरी तो परमार्था दळण दळायचं थांबला नाही. दळण दळलं आणि देव आपल्या रोज मंदिरामध्ये जाऊन विटेवर उभा राहायचा. एके दिवशी देव आला दळण दळीलं. दळण दळता दळता देवाचे अलंकार म्हणजे सोनं. जे देवाचे अलंकार होते ते एका कोपऱ्यात देवाने काढून देव दळण दळायला बसले. पहाटेच्या 6 वाजल्यानंतर देव मंदिरामध्ये जातो. विटेवरी तडकन उभी खातो आणि विटेवर उभी उडी खाऊन विटेवर उभा राहतो. जनाईंवर चोळीचा आळ आला. सगळे गावकरी पूजाला हजर होते. काकडा आरती सुरू होती आणि
पुजारी काकडा आरतीतले गोड भंग म्हणायच्या. भक्तीची आपोटी बोध काकडा ज्योती पंचप्राणांच्या दिवे वाळू आरती पंचप्राण दिवे भावे वाळू आरती भक्तीची आपोटी भक्तीची आपोटी बोध काकडा ज्योती. नावाला भक्ती करायची नाही, अशी भक्ती करायची देवाला आवडेल. पुजारी पूजा करीत होते, कुणी देवाला फुलं अर्पण करीत होते, कुणी देवाला स्नान घालीत होतं. एका पुजारीची पूजा झाली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे देवाला अंघोळ घातली, स्नान घातलं, पण देवाचे अलंकार कुठे गेले? त्या गर्दीत माणसं कमी, माकडं जास्त होती. सगळे म्हणू लागले अरे देवाचे अलंकार चोरी झाले, देवाचे अलंकार चोरी झाले. सगळ्या गावात धुमाकूळ माचला, देवाचे अलंकार चोरी गेले. सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली, तपासणी. आजकाल कोरोना निघलाय म्हणून नाव घेतलं. सगळ्यांची झडती घेण्यात आली. जनाईवर चोरीचा आला. कोणीतरी कोणाच्या तरी लक्षात आलं अरे देव दळानं दळायला जनाईंच्या घरी गेलता. जनाईंच्या घरात झडती घेण्यात आली. तुळस एका कोपऱ्यात देवाचे सर्व अलंकार दिसले. जनाई म्हणले देव दळण दळायला येतो, रोज येतो, एक दिवस येत नाही, रोज येतो, पण देवाचे अलंकार मी चोरी केले नाही. जनाई ओव्या गाऊन म्हणत होत्या, ओव्या गावोनी स्वराता दास जानीच्या घराता आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वराता दास जानीच्या घराता, ओव्या गाऊनी स्वराता दास जानीच्या घराता, दळण दळीले सख्या श्रीहरीने, दळण दळीले सख्या श्रीहरीने, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वरात दास जानीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरीने, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जनाई म्हणले रोज दळण दळायला येतो, पण देवाचे अलंकार मी चोरले नाही. कोणालाच विश्वास बसेना. शेवटी चोर पकडला. गावात धुमाकूळ झाला, जनाई चोर, जनाई चोर. देव म्हणाला जना मला माहिती तू चोरी केली नाही, मीच अलंकार ठेवले होते, पण एकदा बघायचं होतं तुझी किती भक्ती आहे. त्यामुळे अशी भक्ती करा जी देवाला आवडेल, तेव्हा देव तुमच्या घरी नांदेल. भक्त काजा लागे अवतार धरी, नांदे भक्ता घरी स्वयंदेव. आपल्याकडे देव कवा नांदायचा? आपल्याकडे चांढाळा नांदत नाही, देव कवा नांदायचा? विठ्ठला विठ्ठला. अशी भक्ती करायची जी देवाला आवडेल. आजकालच्या म्हातारे इतक्या शहाणे निघलेत, इतक्या शहाणे निघले. म्हाताऱ्यासोबत म्हातारे सुद्धा बिघडायला लागलेत. ते बी किती 75 वर्षाचे. एका बाबांचा मुलगा डॉक्टर झाला. मुलगा म्हणला बाबा आई तुमचा संपला वनवास. बाबांना एक फोन घेऊन द्यायचा क्रिनटेकचा. आता कोणता निघलाय? चौदा
फोन घेतला. म्हाताऱ्याला एक छोटासा नातू झाला. त्या नाताचं नाव होतं पप्या. आजकाल नाव कशी ठेवा ही सुद्धा लोकांना कळाना. पप्या नाव ठेवलं. म्हातारा रोज आपल्या शाळा घेऊन डोंगरावर चारायला जायचा. एके दिवशी ते आणले कानात घालायचे बोळे, हेडफोन आणले, कानात बोळे घातले आणि खालून खोसलं. जेच गाणे लावले, मला लगीन कराय पाहिजे, मला लगीन कराय पाहिजे. ते बी 75 वर्षाचे म्हातारे म्हणतात मला लगीन कराय पाहिजे. मला म्हणलं काय चेहरे हसले तुमचे. बहुतेक तुमच्याच म्हातारीने केलं दिसतंय प्रकार. विठ्ठला विठ्ठला. 75 वर्षाच्या म्हाताऱ्याने गाणं कोणतं लावलं, मला लगीन कराय पाहिजे. म्हातारं म्हणलं पप्या शाळा घेऊन माग माग मपली येत राह, मी पुढे पुढे जातो. 2 तास झालं म्हातारं पुढे डुलत डुलत चाललंय. कानात बोळे होते ना त्यामुळे डुलत डुलत चाललंय. मग पप्या मला अरे ये रे तर म्हाताऱ्याचं मुंडलंय ऑफ असतो आज कस काय ग्रेट गाड्या. पप्याच्या सर्व भानगड लक्षात आली. पप्पा बोलले म्हाताऱ्याच्या कानात तरी काहीतरी बोळे येत कुजबुज करते. तर पप्पा मला बाबा कानात कोणतं गाणं सुरू आहे. बाबा म्हणले काय नाही अरे जरशी देवाचं भजन सुरू आहे. पंढरीचा नीळा असे गाणे सुरू आहेत. देवाचं भजन सुरू आहे. पप्पाच्या भानगड लक्षात आले रे. मग म्हातारा इतकं डुलतंय कस काय. पप्पाने हळूच उचकून एक कानातला बाळा काढा ना आपल्या कानात घातला. तेव्हा गाणं सुरू होतं, मला लगीन कराय पाहिजे, मला लगीन कराय पाहिजे. अरे पप्पा पळतच म्हातारीकडे गेला. म्हातारा बिघडलं. म्हातारी म्हणली नाही नाही असं नाही शकत माझ्या म्हाताऱ्या लई शशी मग असं नाही करू शकत मग म्हातारा बिघडला नाही तू खोटं बोलतो पप्या. पप्पा मला असं काय म्हाताऱ्याला येऊ दे घरी. म्हातारा घरी आलं तरी कानातले बोळे तशीच अंगानं तेच आलं. देवी सारखी त्याची म्हातारी काठी घेऊन हातात उभा राहिली. म्हातारा म्हणलं अरे रोज तर म्हातारी आल्या आल्या मला पाणी देईन, चहा करीन, बसा चटई टाकीन. आज कमीत की देवी म्हणे उभा आहे काठी घेऊन. आज काही चमत्कार केलाय का म्या. म्हातारी म्हणते तुम्ही काही चमत्कार नाही केला, मॅच केलं तुमच्या संग लग्न केलं हेच मी चमत्कार केला. विठ्ठला विठ्ठला. म्हातारा म्हणलं अगं काय झालं, पाणी दिलं नाही, चहा दिला नाही, काय केलं असं काय आहे. म्हातारी म्हणली गाणं कोणतं ऐकत होता. म्हातारा गप्पच झालं. म्हातारा मला अगं भजन ऐकत होतं. पप्पा कसं म्हणतोय गाणं ऐकत होता, तुम्ही 75 वर्षाचे झालात ना आता, असे गाणे ऐकायचं सोडून द्या. आता तर पोरग डॉक्टर झाले आत्ताच फोन घेतलाय आणि तू म्हणती असं सोडून द्या. 75 वर्षाच्या आधी मी हेच करीत होतो का ग. म्हातारी म्हणते तुम्ही काहीच करीत नव्हता तर, पण पहिलं ते गाणे कोणतं सुरू होतं. म्हातारा सांगायला गेलं. म्हातारीनं लुगडं गिगडं सारं भरलं आणि निघाली गावाला निघाली. म्हातारा म्हणलं परदेसी परदेसी जाना नहीं. म्हातारी म्हणली अरे मेल्या गाणे ऐकू तू मला आता म्हणतोय परदेसी परदेसी जाना नाही. म्हातारी बघ म्हणली हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी. म्हातारा मला असं नको का करू वेडे. म्हातारा म्हणतं मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी. दोघांची एवढे हिंदी गाणी सुरू बाबा. आता तर रानू मंडल रात्री सराच्या फोन मध्ये उचलली आणि मग म्हातारी म्हणा लागली तेरी मेरी. रानू मंडलने चमत्कारच केला. म्हातारा म्हणलं अगं वेडे असं करू नको. म्हातारी म्हणली 5 फूट लांब गेली. म्हणली मेल्या तुला दाखवते 5 दिवस तुला अन्न पाण्या विचून कदरेल. बायको काय चीज असते ते. विठ्ठला विठ्ठला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आजकालचे म्हातारे सुद्धा बिघडले. तर ते बी किती 75 वर्षाचे म्हातारे आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्या सुद्धा. इतकी परिस्थिती विकट झालीये. त्यामुळे संत सांगतात की कोणताच प्रयोग
नाही करायचा. ज्यामुळे नारदाने वल्ली कोळ्याच्या जीवनात आला आणि त्याला रामाच्या आधी रामायण घडविलं. हा वल्ली कोळ्याचा उद्धार करून दिला नारदाने. नामदेवरायांकडे दृढ धातीमध्ये जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंचा उद्धार झाला आणि त्याच माऊलींना, जगाच्या माऊलींना विसोबाचा विसोबा केसर केलं. म्हणून तर महाराज म्हणतात की संत शरण आल्यासारखे बनवतात. म्हणून महाराजांनी भंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये अपना सारखे करीती करीती अपना सारखे करी तेरा अपना अपना सारे के करे याद को नाही जीती याद भूल नाही जीती अपना सारखे करीती करीती अपना सारखे करी याद कुला नाही याद कुला नाही अपना सारे करी अपना सारे करे करी संत शरण आलेले साधकाला आपल्यासारखे म्हणतात. म्हणून म्हणतात आपणा सारिके करीती याती कोळ नाही चित्ती. जेव्हा आपण संतांना पूर्ण भावाने शरण जाऊ त्यावेळेस आपल्याला कळेल. अशी भक्ती करा जी देवाला आवडेल. माझ्या कुर्मदासांनी काय भक्ती केली आहो. दोन्ही हात दोन्ही पाय नसताना पंढरपूरची पारी वाई केली हो. सांगू दादा तुम्हाला, एका लोहाळ गावामध्ये कुर्मदास नावांचे भक्त राहत होते. कोणत्या गावात? लोहाळ या गावामध्ये कुर्मदास नावांचे भक्त राहत होते. भगवान पांडुरंगाची इतकी भक्ती करायची, दोन्ही हात आणि दोन्ही पाय नसताना भक्ती करायचे. आपल्याला तर देवाने सर्व आयु दिलेले आहेत अहो. आपण त्या परमात्म्याचं एकदा सुंदर भजन तरी करूया. विठोबा रखुमाई. सर्वांनी हात वरती घ्या. महिला मंडळ सर्वांनी हात वरती घ्या. हात वरती घ्या. कुर्मदासांना दोन्ही हात दोन्ही पाय नसताना इतकी भक्ती केली. आपल्याला देवाने सर्व काही आयु दिलेले आहे. त्यामुळे ते परमात्म्याचे भजन तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. कीर्तन सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगत आले, महिला मंडळ लक्ष देऊ नये का, हात वरती करून भजन करा. तुमचे हात कोणी बांधलेत का हो? हात वरती करा एकदा. बांधले नाहीत ना कोणी, त्यामुळे प्रेमाने भजन करीत जा. कीर्तनात नाचलं तरी ना तरी कमीच असते. नाचू कीर्तनाचे रंग. नाचू कीर्तनाचे रंगे दीपाला जगे दीप लावू जगे दीपाला
कारण हे देवाचं दार आहे. कुरुमदासांनी एवढी भक्ती केली. एक वेळेला वारीला चालले होते पंढरपूरच्या श्रीरंजनी आलाप. वारीला चालत असताना घरंगळत चाललेले होते. पावसामुळे रस्ता ओला झालेला होता. सटकले आणि एका खड्ड्यात जाऊन पडले. खूप वेदना होत होत्या. अंगामधून रक्त वाहत होतं. डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या. तरी सुद्धा म्हणत होते, वारीला जायचंय, मला वारीला जायचंय. बाहेर कोणी दिसलं तर म्हणायचा, दादा काका कोणी मला मदत करा, मला या खड्ड्यातून बाहेर काढा. पण अहो त्या कुर्मदासांना कोणीच मदत केली नाही. शेवटी एक वारकरी आला. त्या वारकऱ्याला खूप दया आली. वारकरी म्हणला, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस माझे कुर्मदास म्हणले, मी भगवान पांडुरंगाचा कुर्मदास नावाचा भक्त आहे. मला वारीला जायचं होतं, पण मला ह्या वेदना सहन होत नाहीत. कुर्मदासांच्या लक्षात आलं की तू वारकरी आहेस ना? तो वारकरी म्हणला, हो मी वारकरी आहे आणि मी सुद्धा परमात्म्याच्या वारीला चाललो आहे. कुर्मदास म्हणले, तू वारीला जा, ती वारी करून ये. पण वारीला जात असताना त्या पांडुरंगाला, त्या विश्वाच्या मालकाला एकच सांग की तुझा कुर्मदास नावाचा जो भक्त आहे तो एका लोहाळ या गावामध्ये पडलेला आहे, एका खड्ड्यात पडलेला आहे. त्याला वेदना सहन होत नाही. त्या पांडुरंगाला एवढाच निरोप दे, येईन माझा परमात्मा माझ्यासाठी. इतका विश्वास माझ्या कुर्मदासांना होता. वारकरी गेला. पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान केलं. पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेला. दोनदा दर्शन घेतलं. पहिले आपल्या स्वतःच दर्शन घेतलं. दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला दर्शन घ्यायला गेला त्या वेळेला म्हणला, देवा अरे तू युग 28 पासून या विटेवर उभा आहे. आता एकच कर, तुझा जो कुर्मदास नावाचा भक्त आहे ना, तो एका लोहाळ या गावामध्ये खड्ड्यात पडलेला आहे. त्याला मदत कर देवा, त्याला वेदना सहन होत नाही. अहो जो परमात्मा कधीच विटेवरून खाली उतरला नाही, त्या परमात्माने विश्वाच्या मालकाने विटेवरून तडकन खाली उडी मारली. रुक्मिणी माता म्हणल्या, काय झाले, इतकी का उडी मारली? विश्वाचा मालक म्हणते, माझा भक्त आहे तो लोहाळ गावामध्ये, त्याला वेदना सहन होत नाहीये, त्याला दोन्ही हात दोन्ही पाय नसताना माझी वारी करतो. अगं रुक्मिणी मी आत्ता येतो. रुक्मिणी माता म्हणल्या, जा. रुक्मिणी माता जा म्हणल्यानंतर विठ्ठल लोहाळ या गावामध्ये पोहोचले. लोहाळ या गावामध्ये गेल्यानंतर कुर्मदास एका खड्ड्यात दिसले. अंगाला बेंदाडी लागलेली, रक्त वाहतंय, डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत. तरी सुद्धा वारी करायची हे वाक्य तोंडातलं बंद झालं नाही. विठ्ठल म्हणतात, अरे आजपर्यंत या जगामध्ये असा कोणी भक्त नव्हता पाहिला मी की जो तुझ्यासारखी भक्ती करेल. त्यामुळे अशी भक्ती करायची जी देवाला आवडेल. कुर्मदास म्हणले, देवा तू माझ्यासाठी काकुळतीने आला रे. विठ्ठलाने आपल्या कुर्मदास नावांच्या भक्ताला आपल्या मांडीवरती घेतलं. अंगाला लागलेलं ते रक्त पाणीने नव्हे तर आपल्या अश्रूच्या धाराने ते रक्त पुसलं. आणि विश्वाचा मालक म्हणतोय, कुर्मदास मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला जे पाहिजे ते माग. त्यावेळेस कुर्मदास नावाचे भक्त बोलतात, देवा मला काहीच नको, तुझ्या मांडीवर मरण दे. आता पुन्हा असा कवा योग यायचा की देवा तुझ्या मांडीवर मरण भेटेल आणि तू स्वतः विटेवरून तडकन खाली उडी मारून माझ्यासाठी येशील. त्यामुळे सर्वांनी अशी भक्ती करायची जी देवाला आवडेल. शेवटी कुर्मदासांनी हे वाक्य बोलून भगवान परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन प्राण सोडून दिला. आणि शेवटी जे झालं ते तुम्हा सर्वांना माहीत आहे आणि हा प्रसंग मला सांगायचाही नाही. ह्या उदाहरणातून एवढंच सांगायचंय की संत हे दयामयाचा भांडार असतात. त्यामुळे संत सर्व जीवाचे कल्याण करतात. तो परमात्मा सुद्धा दयामयाचा भांडार आहे. म्हणून तर कुर्मदासांनी परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन प्राण सोडला. महाराजांना अभंगाचे 3रे चरण सांगायचे. दयांतरात वसे दया
घरात वसे दुजे पण तेथे नसे उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. शेवटी एकनाथ महाराज निश्चयाने सांगतात की उदारता हा संतांचा स्वभाव आहे. जाता जाता एवढंच सांगेल, गायीची सेवा करा, गोठ्याची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा आणि देशाची सेवा करा. आईवडिलांची कशी सेवा करायची सांगू दादा, नीट लक्ष देऊन ऐका. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. आईची सेवा करा, धर्माची सेवा करा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. अशी धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. आणि गायीची सेवा करत असताना तुम्ही शेणाला लाजू नका. ते म्हणतात ना, गंगेचं पाणी जर घरामध्ये शिंपल्यानं घर पवित्र होतं, तसं गायीचं गोमूत्र जर घरामध्ये शिंपलं तर आपलं घर भाग्याचं होतं, उजळतं. त्यामुळे एकनाथ महाराज सांगतात की सर्वांची सेवा करून सुद्धा आपलं मन हे उदार असू द्या. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगितलं. उदारपणे उदार उदारपणे
उदारपणे उदार एका जनार्दनी दार. शेवटी एकनाथ महाराज म्हणतात की उदारता हा संतांचा स्वभाव आहे. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करते. जे काही माझ्याकडून बोलण्यात चुकीचं आलं असेल तर मला क्षमा करावी. जे चांगलं बोलण्यात आलं असेल ते तुमच्याकडे ठेवा. आणि जे काही वाईट शब्द माझ्या मतीची क्षमता नसताना मी हे चिंतन माझ्या मतीनुसार मनाने सोडवलेलं आहे. जे काही वाईट शब्द बोलण्यात आले असतील ते माझ्याकडे राहून मी पुन्हा दुरुस्त करते. चांगले शब्द तुमच्याकडे घेऊन ठेवा आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.